माझं स्वप्न होतं की मला ॲस्ट्रोनॉट तर बनायचंच होतं. 2008 मध्ये पुणे युनिवर्सिटीच्या कंप्यूटरमध्ये काहीतरी ग्लिच आला और वो ग्लिच कहीं ना कहीं मेरी लाइफ में आ गया. मेरा रिजल्ट फेल का आया. फेल का आने के बाद मुझे ईयर ड्रॉप लग गया. ईयर ड्रॉप असताना जेव्हा मी घरी बसलेलो होतो तेव्हा सारखी माझी आई आहे ना जेवण करत असताना माझे घास मोजायची. ऐकायला आजही मला थोडंसं वाईट वाटतं, पण कुठंतरी मला वाटतं की तिचं ते मोजणं कुठंतरी मनाला असं टोचून गेलं की आज जे काही आहे त्या मोजण्यामुळंच आहे. A child who dreamt of becoming an astronaut has now become a teacher who is turning dreams into reality. Hello, this is Ashish and I am here with you to talk about my journey in the episode of संघर्षातून प्रेरणा. माझा जन्म 1991 साली बल्लारी इथं झाला. एका मिडल क्लास फॅमिलीमध्ये जन्माला आलेलो होतो आणि स्वप्न काही मोठी पाण्याची संधी आपल्या मिडल क्लास फॅमिलीच्या मुलांना फारशी भेटत नाही. पण माझं स्वप्न होतं की मला ॲस्ट्रोनॉट तर बनायचंच होतं, कारण रात्री अंधारात कुठेतरी ते चमकणारे तारे पाहिल्यानंतर खूप आकर्षण असं फील व्हायचं. और ये स्टोरी जब चलती है तो मेरे फादर की मैं ज़रूर यहाँ पे जिक्र करना चाहूँगा. विजय जैन, जो कि एक अकाउंटेंट थे, 1500 रुपये महीने की सैलरी कमाते थे और एक छोटा सा परिवार लेकर, एक अच्छा सा छोटा सा सपना लेकर वो चल रहे थे. असं असताना देखील माझी आई उषा जैन, हिचे स्वप्न मात्र खूप मोठे होते. हिला जे येणारा पैसा असतो, जसं घरामध्ये कोणत्याही बाईला येणारा पैसा कमीच वाटतो, तिलाही वाटायचा. आणि त्या व्यक्तीने ते भर काढून घेण्यासाठी एम्ब्रॉयडरीचं काम देखील सुरू केलेलं होतं. दोघं मिळूनसुद्धा माझ्या स्वप्नांना पुरतील अशा काही स्वरूपाची इन्कम त्यांची नव्हती. मग असं असताना माझ्यासारखा विद्यार्थी ज्याच्या डोळ्यामध्ये स्वप्न आहे तो तारा गाठायचा, तो कसा गाठणार? 10वीमध्ये आलो. 10वीमध्ये आल्यानंतर 10वीच्या क्लासेसची फी भरण्यासाठी माझ्या वडिलांकडे पैसे नव्हते, म्हणून 10वीच्या क्लासेसला मी जाऊ शकत नव्हतो. प्रत्येक विद्यार्थी क्लासमध्ये होता पण मी नव्हतो, हे माझ्या शिक्षकांच्या नजरेत आलं. शिक्षकांनी माझ्या वडिलांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं, बघा गुरुदक्षिणा म्हणून तुम्ही जे द्याल ते आम्ही हसत घेऊ, पण तुमचा मुलगा हा खूप हुशार आहे, याला आम्हाला शिकवायची संधी द्या. असे आमचे एस सय्यद सर, गांगुडे सर, अली सर ह्या सगळ्यांनी मला शिकवलं आणि 10वीमध्ये मला 84.26% देखील पडले. 10वीचा तो वर्ष म्हणजे 2006चा वर्ष. त्या वर्षामध्ये तुम्हाला आठवत असेल चिकनगुन्याची साथ सुरू झाली होती आणि या साथीमध्ये कुठेतरी मी माझ्या स्वप्नांना भरारी देण्यासाठी हैदराबादला माझ्या मावशीकडे गेलो. हैदराबादला बाबूलालजी नावाची एक व्यक्तिमत्व जैन पोरांना, ज्यांच्याकडे पैसे नसतात पण हुशार असतात, अशा पोरांना शिकण्याची संधी बाबूलालजी देतात. माझी मावशी हैदराबादला राहत होती माझ्या मावसाजींसोबत, म्हणून मी त्यांच्या घरी गेलो आणि तिथून मी हॉस्टेलला गेलो. हॉस्टेलला गेल्यानंतर मला चिकनगुन्या झाला आणि इथं माझा रिझल्टही आला. मला फारसं आवडत नव्हतं. मित्रांनो, जब हम लोग एक स्टेट से दूसरी स्टेट में जाते हैं, वो भी हमारे परिवार से दूर, और इतने दूर कि आप साल में एक बार ही सिर्फ अपने परिवार से मिल सकते हो. वेल, मैं ये चीज़ को कहीं भी पचा नहीं पा रहा था. इट वॉज नॉट गेटिंग डायजेस्टेड ॲट ऑल. आणि म्हणून मी परत येण्याचा निर्णय घेतला. वडिलांना सांगितलं, तुम्ही जे सांगाल ते मी शिकायला तयार आहे, पण मला घरी बोलवा. वडिलांनी सांगितलं, हे बघ, माझ्याकडे फक्त जेवढा पैसा आहे त्या पैशामध्ये मी फक्त तुला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन करून देऊ शकतो. सांग तुला करायचं आहे? आता मला ॲस्ट्रोनॉट बनायचं होतं, पण ॲस्ट्रोनॉट बनण्यासाठी पैसा उपलब्ध नाही. पैसे जे आहेत त्याच्यामध्ये मी फक्त डिप्लोमा करू शकतो. आयडिया आला, कम्प्युटर इंजिनिअरिंगचा डिप्लोमा करूयात. कारण टी व्हीवरती मी कायम बघायचो ते रॉकेट लॉन्चच्या टायमाला खूप सारे लोक कम्प्युटरवरती बटणं दाबत होते. वडिलांना सांगितलं, ठीक आहे मी येतो आणि मला कम्प्युटर इंजिनिअरिंगचा डिप्लोमा करायचा आहे. ठरलं. मग धुळ्याला आलो. पहिल्या कॅप राऊंडमध्ये सगळ्यात जास्त टक्के असणारा व्यक्ती मी. 7,000मध्ये ॲडमिशन झालं आणि 3 वर्षाची फी 7,000 रुपये होते. एवढं माझ्या वडिलांना अफोर्डेबल होतं. कम्प्युटर इंजिनिअरिंगची जर्नी सुरू झाली 2006, 2007, 2008. 2008मध्ये पुणे युनिवर्सिटीच्या कंप्यूटरमध्ये काहीतरी ग्लिच आला और वो ग्लिच कहीं ना कहीं मेरी लाइफ में आ गया. मेरा रिजल्ट फेल का आया. फेल का आने के बाद मुझे ईयर ड्रॉप लग गया. ईयर ड्रॉप असताना जेव्हा मी घरी बसलेलो होतो तेव्हा सारखी माझी आई आहे ना जेवण करत असताना माझे घास मोजायची.
ऐकायला आजही मला थोडंसं वाईट वाटतं, पण कुठंतरी मला वाटतं की तिचं ते मोजणं कुठंतरी मनाला असं टोचून गेलं की आज जे काही आहे त्या मोजण्यामुळंच आहे. एक घास खाल्ला की एक घास झाला, 2 खाल्ले की 2 झाला. मी निर्णय घेतला की आता पैसे कमवायचे. वर्ष वाया गेलेलं आहे, मुलगा वाया गेलेला नाही, हे सिद्ध करण्यासाठी आईला मी सांगितलं की मम्मी मला पुण्याला जायचं आहे जॉब करायला. माझ्या मम्मीने इकडून तिकडून पैसे जमा करून मला पुण्याला पाठवलं, 5,000 रुपये देऊन. आता तुम्हालाही माहिती आहे पुणे हे शहर खूप मोठं आहे आणि इथं राहण्यासाठी 5,000 कोणत्याही वर्षात माणसाला सहज शक्य होत नाही. असे 5,000 रुपयेमध्ये घेऊन मी 2008 पुण्याला गेलो. 2008 क्या ये पीरियड आपको याद है? मेरे से कई सारे इंजीनियर्स ऐसे होंगे जिन्होंने इस दौर को फेस किया है. 2008 में बहुत बड़ा रिसेशन आया था और इस रिसेशन के पीरियड में कई सारे जॉब्स जा रहे थे. 17 साल का मैं यहाँ पे जॉब करने गया है पुणे में. वेल, कंडीशंस वर टू डिफ़िकल्ट फॉर मी इन दोज डेज. I got a job, I got opportunity, the slightest of all. मी एका कंपनीमध्ये गेलो विमाननगरमध्ये आणि तिथं त्या मॅनेजरने मला सांगितलं माझं कॉन्फिडन्स पाहून की मी तुला जॉब देतो, पण 1991 सालची जी जन्मतारीख आहे ती बदलून तू 1990ची कर, नाही तर मग माझ्यावरती चाइल्ड लेबरचे आरोप लागतील. मी हसतमुख त्याला म्हटलं ठीक आहे सर, कधीपासून जॉईनिंग करायची आहे, आणि त्यांनी माझ्या जॉईन करायला लावलं. काम माझं काय होतं? काम होतं की त्या ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये जे ड्रायव्हर लोकांना ॲड्रेस दिले जातात त्यांच्या एम्प्लॉईजचे, त्यांचे पिकअप ड्रॉप फॅसिलिटीसाठी, त्या पेपर्सला फक्त फाडायचं काम मला दिलेलं होतं. 4,000 रुपये महिना, रोजचे 1,000 पेपर फाडायचे. 4,000 रुपये महिन्यामध्ये माझं स्वप्न होतं की मला घरी तरी काहीतरी पाठवायचंच आहे. त्या 4,000मध्ये मी रूम करणार, मेस करणार आणि मग परत घरी काय पाठवणार. म्हणून मी एका ड्रायव्हरला रिक्वेस्ट केली की तुम्हाला जे ड्रायव्हर कॉटेज दिलेलं आहे तिथं फक्त मला 4 तास झोपू द्या, बाकीचा वेळ मी ऑफिसलाच काढेल. आणि तसं करून मी तिथं सकाळी चहासोबत 1 क्रीम रोल, सायंकाळी चहासोबत 1 क्रीम रोल, आणि असं करत करत 3,500 रुपये महिन्याचे कसेही वाचवून माझ्या मम्मीला पाठवायचो. 2-3 महिने मी काढले. आई आनंद होती की मुलगा कमवायला लागला, पैसे पाठवायला लागला, आणि तिला वाटायचं की हा सगळं करून आणि हमखास याला पगार कुठेतरी 10-1 हजारची असेल. पण तिला आता संघर्षातून, प्रेरणाच्या माध्यमातून कळेल की मम्मी मला तेव्हा क्रीम रोलवरती भागवावं लागायचं. ते करून एका ड्रायव्हरने मला सांगितलं की अरे बाबा चल तुला मी ड्रायव्हिंग शिकवतो, ड्रायव्हरला पगार चांगला आहे. मी ड्रायव्हिंगच्या स्टेअरिंगवरती बसलो, पहिल्या गेअरवर गाडी टाकली आणि समोर उभी असलेल्या गाडीला सरळ जाऊन धडकलो. धडकल्यानंतर गाडीचं नुकसानही झालं. मॅनेजर वरून खाली आले आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुला एवढे एवढे पैसे भरावे लागतील, या गाडीचं नुकसान झालेलं आहे. माझी पूर्ण पगार त्या महिन्याची त्या मॅनेजरला देऊन, त्याच्या स्वाधीन करून मी पुण्यावरून मालेगावला परत आलो. परत आल्यानंतरही 6 महिने बाकी होते आणि नवीन रिझल्ट देखील पुणे युनिव्हर्सिटीचे आले होते. मग आता काय करायचं? इंजिनिअरिंग कंटिन्यू करायचं, डिप्लोमा कंटिन्यू करायचा, किंवा मग जॉब कंटिन्यू करून 3ऱ्या वर्षी रेग्युलर ॲडमिशन घ्यायचं. आय ऑप्टेड फॉर द सेकंड वे, बिकॉज जर मी ते ऑप्ट केलं असतं तर माझे 20% नुकसान झालं असतं. पण मग 6 महिने घरी. मग मी एक काम केलं, अरुण भाळांकडे मी शेअर मार्केट बोल्ट ऑपरेटर म्हणून लागलो, आणि जे शेअर्सचे घेणं देणं हे सगळं चालू असतं ते फक्त ऑपरेट करून त्यांना त्यांच्या पर्चेसिंगमध्ये मदत करायला लागलो. करता करता मलाही होड लागली. वाटलं कुठंतरी की शेअर मार्केटमध्ये माझं डोकं चालतं आहे, मीही त्याच्यात पैसे गुंतवले, आणि 6 महिन्यात जेवढी कमाई होती सगळीची सगळी कमाई त्या शेअर मार्केटमध्ये गमावून बसलो. तसं करून 2009 मी माझं डिप्लोमाला परत गेलो, डिप्लोमा कंप्लीट केला आणि इंजिनिअरिंगसाठी येवल्याला गेलो. इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरमध्ये 108 मार्काचा सी प्रोग्रामिंगचा पेपर मी लिहिला, एक्स्ट्रा सकट, पण फेल झालो. मलाही कळालं नाही काय झालं आहे, आणि तेव्हा थोडासा चिडचिडपणा माझा सुरू झाला आणि मी इंजिनिअरिंगला ड्रॉप केलं. इंजिनिअरिंग ड्रॉप करून घरी बसलेलो होतो. रेडिओवरती एकदा ॲड लागली. रेडिओ ऐकायची आम्हाला लहानपणापासून खूप सवय. आपको याद होगा अमीन सयानी जैसे बड़े बड़े दिग्गज जब रेडियो पे बोलते थे, हम लोग बचपन में उनको सुनकर बहुत इंजॉय करते थे, वैसे ही मैं भी करता था. और आज मुझे मौका मिला था ये ऐड सुनने के बाद कि शायद कहीं तो भी मैं रेडियो जॉकी बन सकता हूँ. स्पीच में कॉन्फिडेंस था, एक्टिंग बहुत करता था, तो इस वजह से मैंने डिसाइड किया की चलो इंटरव्ह्यू तो देते आहे. रेडिओमध्ये इंटरव्ह्यू दिल्यानंतर माझं सिलेक्शन झालं. सिलेक्शन झाल्यानंतर बऱ्याचशा तुमच्यासारख्या लोकांनी किंवा बऱ्याचशा लोकांनी मला 2010-11 साली RJ आशिष
सलाम नमस्ते कार्यक्रममार्फत ऐकला असेल. मालेगावात एकमेव हिंदी हा सलाम नमस्ते कार्यक्रम चालायचा आणि त्याच्या व्यतिरिक्त मला आठवतं साहिल सरांचा भुली बिसरी यादे हा हिंदीमध्ये एक एपिसोड होता जो वीकली असायचा. मैंने आप लोगों की फरमाइश के कई सारे गाने बजाए. मैं वही आरजे आशीष हूँ जो आज आप पहली बार टीव्ही पे देख रहे हो. वेल, आरजेची करिअरचं सुरुवात झालेली होती. मी एकमेव आरजे ज्याला इंग्लिश बऱ्यापैकी बोलता येत होतं. मग एक दिवशी एक कस्टमर आले ॲडची रिक्वायरमेंट घेऊन आणि त्यांना ॲडव्हर्टिजमेंट रेकॉर्ड करायची होती इंग्लिश लँग्वेजमध्ये. आरजे फक्त मी होतो. मग मी माझ्या आवाजात ते ॲड रेकॉर्ड केली आणि त्यांना माझी इंग्लिश एवढी आवडली, ते उच्चार त्यांना आवडले की त्यांनी मला एक ऑफर दिली. पार्ट टाईम तुम्ही आमच्याकडे इंग्लिश टीचर म्हणून याल का, असा त्यांनी प्रश्न विचारला असता मी आमचे स्टेशन डिरेक्टर साहिल पाटील सरांकडे पाहिलं आणि त्यांनी थम्स अप दिला. आणि अशी सुरुवात झाली माझी 2010 साली ॲज अ टीचरची जर्नी माझी सुरू झाली. विद्यार्थ्यांमध्ये गेल्यानंतर मला कळालं की हे माझं रिअल पॅशन आहे. 2011, 2012, 2013 खूप आनंदात जात होते. या विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवायला मिळत होता, नवीन नवीन कामं करायला भेटत होते आणि माझी डेव्हलपमेंट ॲज अ ॲडमिन पण होत होती. एका दुसऱ्या स्कूलने मला एक हायर ग्रेड सॅलरी ऑफर केली 6,000 रुपयाची. ती त्या टायमाला हायर होती. त्या 6,000च्या सॅलरीला मी हो म्हटलं आणि शाळा माझी स्विच केली. स्विच केल्यानंतर त्या नवीन शाळेमध्ये मी जवळपास 7 ते 8 वर्ष माझे स्पेंड केले. ॲज अ HOD मी तिथं रिक्रूट झालो. 6,000पासून 28,000ची माझी एक प्रवास त्या शाळेमध्ये झाला आणि आजही त्या शाळेच्या मॅनेजमेंटसाठी तेवढंच माझ्या मनामध्ये कृतज्ञता आहे. त्यांच्यासाठी माझं रिस्पेक्ट आहे की त्यांनी मला एक प्लॅटफॉर्म दिला ज्याच्यामध्ये मी स्वतःला एक्सप्रेस करू शकत होतो, त्या विद्यार्थ्यांसोबत काम करू शकत होतो. बऱ्याचशा विद्यार्थ्यांसोबत मी काम केलं, पण हे काम करत असताना कुठेतरी फॅमिलीला मी विसरत चाललो होतो. वडिलांसोबत माझे सारखे भांडणं होत होते आणि ते म्हणतातच ना की एका मुलाचं आणि त्याच्या वडिलांचं फारसं काही पटत नाही. तसंच काहीतरी स्टोरी माझी आणि माझ्या वडिलांची होती. 2017चा एक सुंदर असा दिवस उगवला. 14 जानेवारी, ज्या दिवशी मकर संक्रांत होती. नीतिनियमाने माझे वडील जे आता जॉब स्विच करून चॉकलेटचा व्यवसाय करायला लागलेले होते ते घरी आले. सायकलवरती पूर्ण गावामध्ये किराणा दुकान, पानटपरी वगैरे इथं चॉकलेट सप्लाय करणारे विजयकुमारजी माझे वडील हे घरी आले. घरी आल्यानंतर आईंनी सांगितलं की चला मोठ्या घरी जाऊन तुमच्या भावंडांचे पाय पडून येऊ. ते हो बोलले. त्यांनी पैशाचा बंडल ठेवला आणि माझ्या आईचा अचानक जोरजोरात ओरडण्याचा आवाज यायला लागला. मला कळालं नाही की काय झालं आहे आणि मी जेव्हा मध्ये गेलो मी पाहिलं की माझ्या वडिलांनी अंग टाईट केलेलं आहे. ते मला बघतायत आणि मला बघताच बरोबर त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचे थेंब निघाले आणि त्यांनी डोळे फिरवून दिले आणि माझ्या हातात त्यांनी जीव सोडला. त्या दिवशी मला असं झालं होतं की माझं जग गेलं. मी आजही माझ्या पोरांना सांगतो की बाप या व्यक्तीला आपण तो दर्जा दिलाच नाही कधी जो आपण आपल्या आईला दिला. खरं तर आई आपल्यासोबत 24 तास वावरणारी व्यक्ती, पण आपल्यासाठी 24 तास परिवार सोडून जो व्यक्ती वावरतो ना तो वडील होता. जे आपल्यासाठी ज्याने स्वप्न पाहिले होते तो वडील होता हे मला त्या दिवशी कळालं. त्या एवढ्या एका मिनिटाच्या झलकमध्ये सगळं क्लिअर झालं. पण असो, त्या दिवशी मला माझ्या वडिलांना सांगायचंही होतं की मी त्यांच्यावरती खूप प्रेम करतो, कारण त्यांनी मला आणि माझ्या सगळ्या मित्रांना 100 रुपये सकाळी दिले होते की जा पतंगी घेऊन या पतंग उडवा. माझ्या वडिलांनी केलेलं हे काम बघून माझ्या मित्रांनी मला सांगितलं की तू तुझ्या वडिलांवरती एवढा चिडतो ना, चुकीचं करतो. तू आज तुझ्या वडिलांना सॉरी बोल आणि त्यांना सांग की तू त्यांच्यावरती किती प्रेम करतो. आणि मी सांगणारही होतो, पण देवाला काही दुसरंच मंजूर होतं. आजही सकाळी घरातून बाहेर निघत असताना माझ्या वडिलांच्या फोटोला मी अगरबत्ती लावतो आणि त्यांना सॉरी बोलतो आणि एक वाटतं कधीतरी की वडील परत भेटतील तर त्यांना सॉरी बोलेल. त्या वर्षी 2017मध्ये वडील वारल्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये 3ऱ्या दिवशी कामावरती गेलो. परत 10 दिवसानंतर ट्रिपला देखील गेलो. कारण पप्पांनी एक गोष्ट शिकवली होती, बेटा काम कोणामुळेच थांबायला नको. कोणी वारलं जरी ना, दुःख म्हणजे हे फक्त 3 दिवस पाळायचं असतो, नंतर आपल्याला कामं करायचे असतात, कारण जगण्यासाठी कामं करणं महत्त्वाचं आहे. त्यांच्या या आदेशाला आजही मी तेवढाच मान देतो. कामावरती गेलो. एका दिवशी मम्मी त्या शाळेमध्ये पळत पळत आली. थापा भरत होत्या, श्वास घेऊ शकत नव्हती, खूप
जोरात पळाली असेल. त्याला विचारलं, मम्मी काय झालं, तू शांत हो, मला पहिले सांग काय झालं. तर तिने म्हटलं, बेटा हे बघ ना, मोबाईलवरती मॅसेज येत आहेत, मला समजत नाही आहे, पैसे कटत आहेत का काय, बघतो का. मी पाहिलं आणि तिथं मॅसेज येत होते, डेबिटेड 50,000, डेबिटेड 20,000, डेबिटेड 15,000. एका व्यक्तीचे पैसे आलेले होते मम्मीच्या अकाउंटमध्ये, ते आम्हाला दुसऱ्याला द्यायचे होते, ते आमचे नव्हते. आणि नवीनच मम्मीचा अकाउंट उघडलेला होता आणि त्याचं ATM रजिस्टर्ड नव्हतं. देव जाणे कसं, पण ह्या लोकांना कळून जातं. आणि एक फ्रॉड कॉल माझ्या मम्मीला आला आणि त्यांनी सांगितलं की आंटी आपका ATM रजिस्टर्ड नहीं है, मैं आपको मदद कर सकता हूँ. मम्मी को लगा कि यार मेरा बेटा दिन भर मेहनत करता है, उसको वक्त नहीं मिलता, चलो मैं रजिस्टर कर लेती हूँ, शाम को आएगा तब गुड न्यूज़ देंगी, बेटा खुश हो जाएगा. ती धावत पळत आली, मी पाहिलं आणि मला कळालं की हिने OTP कोणाला तरी दिलेले आहेत. आणि जवळपास 2.5 लाखापैकी 1.5 लाखाचे ट्रान्झॅक्शन त्या अकाउंटला झालेले होते. आम्ही लगेच स्टेट बँकेला धाव घेतली, ते अकाउंट फ्रीज केलं आणि जितके वाचू शकत होते तेवढे पैसे आम्ही वाचवले. ते झालं. मम्मीला म्हटलं, रिलॅक्स हो, टेन्शन घेऊ नको, मेहनत करेल मी आणि आपण हे सगळं परत कर्ज फेडूयात, काही टेन्शन करू नको. 1 महिना झाला आणि वडिलांनी घेतलेला कर्ज माझ्या एज्युकेशनसाठी ते बँकवाले दारावरती येऊन उभे राहिले की 62,000चा लोन अजून फेडायचा बाकी आहे. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. एक अंकलकडून आम्ही पैसे उसनवार घेतले, त्याचे 62,000 रुपये भरले. ते असतं ना की परिवारचे लोक येतात, रडतात, पण नंतर सगळे तुम्हाला विसरतात, असंच काहीतरी होतं. आणि आमच्या स्ट्रगलिंग फेजमध्ये फक्त मी आणि माझी मम्मी, आम्ही दोघंच एकमेकांसोबत होतो. त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर माझी गाडी चोरीला गेली. म्हणजे बॅक टू बॅक सेटबॅक होतच होता आणि खचणारच. एवढ्यात काहीतरी नवीन एक ऊर्जा माझी मम्मी बोलून माझ्यामध्ये भरून द्यायची. ते सांगायचे की बेटा सर सलामत तो पगडी 50, टेन्शन मतले, मी एम्ब्रॉयडरी वर्क करते, तू तुझं काम चालू दे आणि काहीतरी अजून तुझी कमाई होऊ शकते का याच्याकडे तू लक्ष दे. असं ऐकल्यानंतर माझ्या मित्रांनी मला सजेस्ट केलं की तुझं इंग्लिश चांगलं आहे, तुझं टीचिंग चांगलं आहे, तू एक काम कर, ट्यूशन्स घ्यायला सुरुवात कर. पण आता मी नवीन या फील्डमध्ये नाही का. त्याच्यामध्ये मला रिस्पॉन्स मिळाला डॉक्टर स्वीटी चोडिया यांच्याकडून. माझ्याकडे त्यांनी 2 अजून विद्यार्थी आणून दिले, ते म्हणजे आगारकर ज्वेलर्सचे श्लोक आगारकर आणि चिरायू दुसाने ज्वेलर्समधून. या 3 विद्यार्थ्यांपासून मी सुरुवात केली टीचिंगची. आणि ही जर्नी जवळपास आम्ही कॅरी फॉरवर्ड केली आणि आज 2023मध्ये माझी एक स्वतःची इन्स्टिट्यूट आहे ज्याच्यामध्ये 150 विद्यार्थी माझ्याकडे शिकतात. स्वप्न फक्त तेच आहे की एकाही विद्यार्थ्याला क्लास जाण्याची गरज पडायला नको. पण आपण हे बोलत असताना शाळा कुठेतरी अशा विद्यार्थ्यांवरती काम करते का की ज्यांना खरंच काही येत नाही. 10वीचे माझे विद्यार्थी आहेत ज्यांना फ्रॅक्शन सॉल्व करता येत नाही, ज्यांना डेसिमल सॉल्व करता येत नाही. असं असताना शाळा कसं हे क्लेम करू शकते की पोरांनी क्लासला जाऊ नये. माझी स्वतःची ही इच्छा आहे की पोरांनी क्लासला जाऊ नये. आईवडील खूप पैसा भरतात, आईवडील खूप त्या पोरांना सुखसुविधा साधने उपलब्ध करून देत असतानासुद्धा देखील असे विद्यार्थींची भरमार का आहे शाळेंच्या वर्गांच्या ह्या डेस्कवरती की जे ॲव्हरेजही स्कोर करत नाही, फेल होतात. आजच्या पोरांना गायडन्सची कमी आहे. आजच्या पोरांना आईवडिलांचं खूप भरभरून प्रेम असं मिळतं. आमच्या टायमाला ते नव्हतं. आमच्या टायमाला डिस्ट्रॅक्शन्स नव्हते अशातला भाग नाही. पण विद्यार्थी आजचे माझे मला म्हणतात की सर तुमच्या टायमाला TVवरती यायचं तरी काय, रविवार शक्तिमान हे सोडलं तर त्याच्यानंतर काय, आमच्याकडे तर किती सिरियल्स आहे, आमच्याकडे हे आहे. पण विद्यार्थ्यांनो, पालकांनो, मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. आपल्याकडे सगळ्या सुखसुविधा नसतानासुद्धा आपल्या आईवडिलांनी आपली अपब्रिंगिंग काय कमी केली का? माझ्या वडिलांनी मला जसं लहानाचं मोठं केलं म्हणूनच तर आज मी जे आहे ते आहे. माझ्या सगळ्या हौस मौज त्यांनी जर पूर्ण केल्या असत्या तर आशिष सर राहिले असते का? माझं एकच म्हणणं आहे, आजच्या विद्यार्थ्यांना स्वप्न बघणं शिकवावं लागेल. प्लस त्यांना त्या स्वप्नांसाठी किती मेहनत करावी लागते ते देखील त्यांना शिकवणं महत्त्वाचं आहे. पालकवर्गाला मी एक प्रश्न विचारतो आहे. आज विचार करा की ह्या क्षणाला जर तुमचा मृत्यू झाला तर तुमचा मुलगा स्वतःला सांभाळू शकतो का? माझ्या मुलाला मी तसंच मोठं करतो आहे. माझा मुलगा आरव. आता हा आरव 2018 साली जन्माला आला आणि इतकं सुंदर आहे की माझ्या वडिलांची असलेल्या सगळ्या सवयी, सगळ्या आवड त्याला देखील आहे. माझ्या वडिलांनी माझ्या मम्मीला कायम सांगितलेलं आहे की पुढच्या जन्मी मी गोरा होऊन पैदा होईल.
आणि माझा मुलगा खूप गोरा आहे. त्याला माझ्या लहानपणाच्या बऱ्याच गोष्टी आठवतात. म्हणजे आरव मला बऱ्याच वेळेला सांगतो की पप्पा तुम्ही लहान असताना आहे ना हे असं करायचे. माझे वडील कदाचित परत आले आणि आज मी त्या आरवला सगळं काही समजवतो. मला माझे वडील समजून त्याला रोज मला एक घट्ट अशी मिठी मारतो आणि मला माझे वडील परत मिळाले याचा आनंद मी ठेवतो. माझी आई देखील त्याच्यावरती तेवढंच प्रेम करते, त्याला जे हवं ते देते आणि ती आजी त्याची खूप प्रिय आहे. माझी बायको धनश्री ही जेव्हा माझ्या आयुष्यात आली ना, मी तुम्हाला खरंच सांगतो की पचत नव्हतं तिला. माझं रुटीन सकाळी 6 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत मी कंटिन्यू विद्यार्थ्यांच्या याच्यामध्ये असल्याकारणाने माझं जे बोलणं असतं ते सुद्धा विद्यार्थ्यांचं बद्दलच असतं. पहिल्याच वर्षी माझी बायको इतकी परेशान झाली की तिने हट्ट धरला की मला तुमच्यासोबत राहायचं नाही आहे, बस आता मला जायचं आहे, रिटर्न जायचं आहे. पण कसं तरी तिला मनवलं आणि एक युक्ती मला सुचली आणि त्या युक्तीवरती आज मी काम करतो आहे. माझी बायको स्वतः इथं ॲडमिन आहे आणि आता माझ्यापेक्षा जास्त पोरांबद्दल ती बडबड करत असते. पण असा आमचा हा परिवार ज्याच्यामध्ये माझी आई, मी, माझी मम्मी, आम्ही तिघं आहोत आणि माझा सगळ्यात मोठा सपोर्ट हे हैदराबादला असणारी माझी मावशी आणि माझी ताई जी मुंबईला आहे. माझ्या ताईची तर वेगळी स्टोरी आहे. एक मुलगी जन्माला आली तर बापाला दुःख होतो, असंच दुःख माझ्या वडिलांना झालं. म्हणून माझ्या ताईला त्यांनी बल्लारीला माझ्या मामाकडे सोडलं. ती लहानाची मोठी तिथंच झाली आणि तिथं झाल्यानंतर जेव्हा माझी आजी म्हणजे मेरी नानी जब गुजर गई तो उसको हम लोग वापस लेकर आए और लाने के 1 साल के अंदर मेरी बहन की शादी हो गई. मैं मेरी बहन के साथ ज़्यादा रहा नहीं हूँ, बट मैं मेरी बहन से बहुत ज़्यादा प्यार करता हूँ क्योंकि मैंने उसको देखा है. उसने भी बहुत कष्ट झेले हैं, बहुत सारी चीज़ें देखी हैं और उसके लिए मैं दीदी आपको बहुत प्यार करता हूँ. ये आज मैं संघर्षातून प्रेरणा याच्या मार्फत मी सांगू इच्छितो माझ्या मावशीला, माझ्या आईला, माझ्या बायकोला की मी जे काही करतो आहे, मी खूप अडलो आहे, कामांमध्ये आहे, खूप स्वप्न आहेत, अजूनही खूप स्वप्न मला पूर्ण करायची आहेत. माझं एक स्वप्न आहे की माझ्यापैकी कोणत्यातरी आमच्यापैकी कोणत्यातरी विद्यार्थ्याने एक लाल दिव्याची गाडी ज्या दिवशी घराच्या समोर आणली आणि त्याच्यामधून एक अधिकारी बाहेर उतरला आणि त्याने येऊन जेव्हा पाया पडला ना माझ्या मम्मीचे माझे, तेव्हा मला खूप आनंद होईल. पण ते करण्यासाठी पालकांनो तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपण विद्यार्थी घडवणं ॲकॅडमिकली टू मेक अ चाइल्ड साऊंड इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ टीचर लाईक मी, बट टू मेक अ साऊंड सिटीजन इन द सोसायटी, टू गिव्ह अ रिस्पॉन्सिबल सिटीजन टू द कंट्री, इट इज़ द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द पेरेंट्स हु आर स्पेंडिंग मोर टाइम विद द चाइल्ड. कोई फ़र्क नहीं पड़ता बच्चे को 65% आ रहे या 70, फ़र्क उससे पड़ता है कि बच्चा मुसीबतों के समय में अपने आप को कैसे संभाल सकता है. आज के बच्चे इनके अंदर टॉलरन्स है ही नाही. ये आपल्या स्वतःच्या अपमानाला ते पचवू शकत नाही. गेल्या 1 महिन्यामध्ये मी 5 विद्यार्थ्यांना सुसाईड करताना पाहिलं आहे, क्षुल्लक कारणांवरून. एक माझ्याच जवळचा माझ्या बहिणीचा मुलगा, चुलत बहिणीचा, त्या मुलाला माझ्या बहिणीने माझ्या दाजींनी एक स्पोर्ट्स बाईक घेऊन दिली, आयफोन मोबाईल घेऊन दिला, लॅपटॉप घेऊन दिला. डॉक्टर बनायचं स्वप्न होतं म्हणून मॅनेजमेंट सीटमध्ये त्याला ॲडमिशन करून दिलं. खूप पैसा लागला. पैशांचं दुःख नाही, त्यातला अनुसंधान त्यांनी स्वप्न देखील पाहिलेले होते आणि ते स्वप्न पूर्ण देखील झाले असते. पण पहिल्याच वर्षाच्या पहिल्याच सेमिस्टरच्या परीक्षेच्या आधी लायब्ररीमध्ये जेव्हा माझा भाचा अभ्यासाला बसलेला होता त्या टायमाला त्याच्या एका मित्राने त्याला सांगितलं 4 वाजेला की चल चाय पी के आता है. ते चहा प्यायला निघाले त्याच बाईकवरून, खिशात तोच मोबाईल होता, त्याच लॅपटॉपला त्याने टेबलवरती बंद केलं होतं. तो हायवेवरती एका उभ्या झाडाला जाऊन धडकला. दोघंही ऑन द स्पॉट गेले. आता मी एक प्रश्न तुम्हाला विचारतोय, आपल्याला काय हवं? एक स्टायलिश असा जगणारा ज्याच्या सगळ्या हाऊस मौज पूर्ण झालेला आपला मुलगा, की कोणताही संघर्ष जीवनामध्ये आला तर त्याच्यात विविध प्रेरणा शोधून त्याला ठामपणे फेस करून एक मिसाल कायम करने वाला बच्चा? ये सवाल मैंने आपसे पूछा है और जवाब आपके दिलों में है.